Thank you so much, DJ Master. हा सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आम्ही वडवलीकर आणि सामना सुरू होतोय मानिवली पाडा. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. अपील अपील करतायत आणि पाहावं लागेल काय घडलंय. दोन्ही पंच एकत्र येतील, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण की विनायक पाटील, ज्या विनायक पाटीलने पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. OUT फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. येस विनायक दादा तुमचे 12 मॅन इथे आहेत. त्यांनी देखील बघितलेलं आहे की बॅटची कडा होती आणि चांगला झेल पकडला यष्ट्यांच्या पाठीमागे. नक्की क्षेत्ररक्षक निलेश संते यांनी. दर्शन येत आहेत नवीन फलंदाज दर्शन पाटील. फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत विशाल. क्या बात आहे. उडता विशाल आपण पाहिलं या चेंडूवरती. एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे. 2 धावा कंप्लीट. धावाची संधी आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. मिळतील या धावा 3 या चेंडूवरती. धावसंख्या आहे 3. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली विनायक पाटील यांची. गोलंदाज प्रेम संते यांनी. प्रेमने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच प्रेम आपण पाहतोय याही मॅच मध्ये सुरुवात विकेटने केली आहे.
बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगला चेंडू राहुल पाटील आणि दर्शन पाटीलला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 4 षटकांचा सामना आहे. विनायक पाटील शून्यावरती बाद झालेले आहेत. 4 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. ड्राईव्ह करतायत, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑफला हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. धावाची संधी होती, परंतु निलेशला चेंडू सापडला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बॅटची कडा आहे, झेल पर्यंत पोहोचले नाहीत निलेश, थोडेसे दूर आहेत निलेश. विकेट किपर निलेश संते, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-6. चला, या पुढील सामना असेल नांदप गणेश शेलार यांचा संघ आणि त्यांच्या समोर जय हनुमान दहिवली. दहिवली संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल नांदप या संघाचे संगणक आपण देखील या टॉस साठी. नांदप आणि दहिवली या 2 संघांमध्ये सामना. गोलंदाज आहेत मनीष धुमाळ या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला बॅट्समन स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट राहुल पाटील. ज्या राहुल पाटीलने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, तोच राहुल पाटील आपण पाहतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. या साइड लाईन नो बॉल आहे. प्रवीण विशे सरांचा इशारा नो बॉलचा आलाय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्रीटचा इशारा येतोय. धावसंख्या 7. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 8 आहे. विनर विनर हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलाय. बॅटची कडा आहे आणि लॉंग स्टॉपला डिक्लेअर झोन आहे, तिथे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळते एक धाव. धावसंख्या 9. धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस मिस टायमिंग. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल आपण पाहतो या 2 संघांमध्ये. खऱ्या अर्थाने स्वर्गीय कुमार पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. स्वर्गीय कुमार पाटील स्मृती आणि जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषक. आंबिवलीकर चषकाची खासियत त्यांच्या ट्रॉफीज. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन ट्रॉफीज त्यांच्या पाहायला मिळतात आणि याही वर्षी नाविन्यपूर्ण या ट्रॉफीज आहेत.
लॉफ्टेड हिट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहू शकाल. अनंत दादा पाटील, दशरथ दादा पाटील आणि अमर दादा पाटील ही त्रिमूर्ती. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16 आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी आपण पाहू शकाल. अक्षय चौधरी, यश पाटील, ऋषिकेश चौधरी, सुमित जाधव, नितेश पाटील, हेमंत चौधरी, जितेश पाटील, चिराग चौधरी, सचिन पाटील, केतन चौधरी, राज पाटील, रोहित मगर, सार्थक चौधरी, गौरव पाटील, आयुष पाटील आणि विवेक पाटील ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आहे. त्यांच्या माध्यमातून या आंबिवलीकर चषकाचं आयोजन. चला नांदप आणि दहिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला गणेश शेलार यस आलेले आहेत. आय थिंक नांदपचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. धावसंख्या 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर यश येत आहेत. यश गोलंदाजी मार्क वरती या 3ऱ्या षटकामध्ये. क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद राहुल पाटील. बॅक टू द पवेलियन. क्षितिज पाटील एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंटला डीप मध्ये हा चेंडू येतोय. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. 2च धावा मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये सुरू आहे. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सुरू आहे 3रं. प्रचंड वेग आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. आम्ही वडवलीकर या संघाला. वडवलीकर संघ बॅकफूट वरती. न्यू बॅट्समन प्रियांशु पाटील येत आहेत 5व्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि पुन्हा एकदा झेल पकडलेला आहे निलेशने. फलंदाज झाले बाद. या षटकामध्ये सातत्याने विकेट गमावलेले आहेत. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 3 विकेट घेतलेत यशने आणि धावा खर्च केलेले आहेत. 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज यश. या स्पर्धेमधील या आंबिवलीकर चषकामधील पहिली हॅट्रिक
यावेळेस लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. क्लोज हा कॉल होता. वेल लेफ्ट केलं होतं परंतु स्टंपच्या अगदी जवळून हा चेंडू निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावबाची संधी होती. डॉट बॉल येतोय. यशचं मी कौतुक करेन ज्याप्रमाणे यशने या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा खर्च करताना 3 विकेट देखील मिळवलेले आहेत. विकेट टेकिंग गोलंदाजी यशने केली आहे या षटकामध्ये या मॅच मध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. यशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 विकेट घेतले. 3 धावा खर्च केल्या या तिसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. स्वागत आहे आणि परेश शेलार यांचं देखील आगमन होते. दादा वेलकम. स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. पहिला चेंडू लाईन चुकीचे आहे. प्रशांत आलेत नवीन गोलंदाज आणि वाईटने सुरुवात केली प्रशांतने. धावसंख्या आहे 20. अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये 12 ते 15 धाव बनवावे लागतील. 35 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. पहिला चेंडू आला होता वाईट. त्यानंतर हा षटकार येतोय. फलंदाज दर्शन पाटीलच्या बॅटमधून. स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये धावा येत आहेत. एकच चेंडू फेकलाय प्रशांतने. 8 धावा खर्च करतोय. 2 वाईट चेंडू आणि त्यानंतर एक षटकार. दर्शन पाटीलच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आम्ही वडवलीकर या टीमला या मॅच मध्ये, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये अवघे 19 होत्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावबाची संधी आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करावा लागतोय. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा. खराब फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. 2 फिल्डर आले होते बॅकअप साठी. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. नो +2. बघा रिव्ह्यू टीम कडे नाहीये विशाल. पंचांना जर वाटलं पंचांनी घेतलेला आहे. चला आपण चेक करूया. चला बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या.
चला नो बॉल आहे. धावसंख्या आहे 31. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत. फ्री हिट आहे. झेलची शक्यता. झेल ड्रॉप झालेला आहे. त्याच्यावरती या एकूण मिळत आहेत धावा. 2 धावसंख्या. 2 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 33 धावा धावफलकावरती. क्या बात है. शॉट लाइक दैट. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. दर्शन पाटीलची संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता त्या संघाला आणि या डावाला सावरण्याचं काम दर्शन पाटीलने केलंय. धावसंख्या 39. या षटकामध्ये धावा येत आहेत. 4 चेंडू फेकलेले आहेत. तब्बल 20 धावा खर्च करतो गोलंदाज प्रशांत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. जे कमावलं होतं प्रेम, मनीष आणि यशने ते गमावलेलं आहे प्रशांतने, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये अवघे 19 होत्या. पुन्हा एकदा ऑन साइडला इनफिल्डच्या वरून खेळताय. डीप मध्ये फिल्डर येतील. स्क्वेअर लेगला हा चेंडू फील्ड होतोय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल उभी केली आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 40+ धावा बनवावे लागतील, त्या 40+ धावा बनवलेल्या आहेत. एक सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत 22 धावा खर्च करतायत 5 चेंडूंमध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक. दर्शन पाटील 12 चेंडू 29 वरती तो बॅटिंग करतोय. नाबाद 29 धावांची आतापर्यंत विस्फोटक इनिंग साकारली आहे. त्यामध्ये 3 षटकार. शॉर्ट आर्म पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. शेवटच्या बॉल वरती मिळते 1 धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 43 धावांचं टार्गेट मानिवलीपाडा या टीम समोर. चला आपण टॉस करूया. नांदप आणि जय हनुमान दहिवली या 2 संघांमध्ये सामना असेल. नांदप आणि जय हनुमान दहिवली. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय अनंता पाटील साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण करूया टॉस या पुढील सामन्याचा. त्रेचाळीस धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 4 षटकांमध्ये 43 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजेच मानिवलीपाडा या टीम समोर. आदरणीय जग्गा उपाध्याय आणि विकास दुबे साहेबांचे ते आगमन होते. वेलकम स्वागत आहे. या आंबिवलीकर चषकामध्ये टॉस जिंकलाय नांदप या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. नांदप संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे या पुढच्या सामन्यामध्ये आणि इन्व्हाइट केलेला आहे जय हनुमान दहिवली या टीमला नक्कीच बॅटिंग करण्यासाठी. 24 चेंडू बनवायच्या धावा 43 या सामन्यामध्ये मानिवलीपाडा या टीमला. विनंती असेल आम्ही वडवलीकर संघ. चला विनायक सर फिल्डिंग लावून घ्या आपण. 43 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे आणि या धावांचा पाठलाग
कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड समालोचक, नामवंत समालोचक विश्वासजी केने सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. जांभिवलीकर चषकाचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इनफिल्डला क्लिअर केला पहिला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. ओ फटका हा देखील चांगला आहे, परंतु आता येथे कमबॅक केला जातोय गोलंदाजाच्या वतीनं. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 43 धावा बनवायच्या आहेत. सुजल भोईर आमच्या सोबत जॉईंट आहेत सध्या. आज ऑपरेटरची भूमिका त्यांनी साकारली आहे. चांगलं प्रदर्शन राहिलं आहे. हो पुढचा फटका दमदार, क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी सुरू होत आहे. शॉर्ट कव्हर आणि इथून मात्र क्लिअर केलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक धमाका चौकार. खूप सन्मान आपण करूयात. आमच्या मुख्य मंचावरती सन्मान्य जग्गा भाई उपाध्याय यांचा आपण शुभ सन्मान करूयात. सदानंदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे. क्या बात आहे, अन्नदान हे श्रेष्ठ दान. आणि त्यांच्या वतीनं आज जेवणाची उपस्थिती आणि नक्कीच या ठिकाणी मात्र जेवण आम्हाला लाभलंय, त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आता इथून मात्र आज शुभ सन्मान आपण करणार आहोत. जग्गाबाई उपाध्याय
त्यांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था लाभली, त्यांचा आपण हा शुभ सन्मान करतोय. खूप खूप शुभेच्छा असतील. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गुढाठवण आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. आणि आमचे आचार्य विकास कुमार दुबे त्यांनी आज जेवण बनवले, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. अमरजी पाटील या अमरदादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो. यस, आपण चेक करतोय. पिचच्या बाहेर आपण चेक करतोय, बाहेर आहे की आतमध्ये आहे किंवा पट्टीवर आहे. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईड असेल. फटका फसलाय, चेंडू हवे, डाऊन द बॉल, फिल्डर ओ झेल ड्रॉप. आणि इथे मात्र झेल सुटतोय. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात करून दिल्या. हो, आता पुनश्च इथे गॅप शोधली आहे. गॅप शॉट सिलेक्शन, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, नजाकत बरा स्ट्रोक, चौकार. फलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. आणि आता 17चा खतरा कुठल्या संघावरती असेल हे देखील पाहणं गरजेचं. जिंकण्यासाठी 43 बनवायच्यात. हो, विनायक पाटील पहिला तेज तरा चेंडू, डॉट बॉल. अगदी पाहतच राहिले बॅटर देखील, त्यांना देखील समजला नाही इतक्या प्रचंड वेगाने चेंडू आला होता. आणि इथे मात्र हा चेंडू इथे डॉट पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, विनायक पाटील. हो, आता पुनश्च चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. आणि तत्पूर्वी लेग बाईटची एक धाव धावफलकावरती आता इथे मात्र जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. कंबाक राहील का? हो, फटका हा चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतो त्यांच्या अवाक्याच्या दूर. एका टप्प्यानं चेंडू मिड ऑन, बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. हा चौकार आला. आणि आता धावसंख्या वेगाने पुढे जात असताना 22, 22 धावा. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. एका बाजूने निलेश कमाल करतोय, एक तर्फी किल्ला लढवतोय. हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतो अगदी लॉंग ऑफ मधून, एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न देखील झाला नाहीये, कारण की आपण पाहिलं तर अचूक फेकी देखील इथे पाहायला मिळाली. भरपूर सारी प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आपण पाहतोय स्वर्गीय कुमार पाटील स्मृती जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचा हा थरार.
आनंददादा पाटील असतील, दशरथदादा पाटील असतील, अमरदादा पाटील असतील, अक्षय चौधरी, यश पाटील, ऋषिकेश चौधरी. ओ फटका हा देखील फसला होता. इथे मात्र 2 धाबा धावफलकावरती जोडण्याचा मानस झाला. 2 धाबा कंप्लीट. सुमित जाधव, नितीश पाटील, हेमंत चौधरी, जितेश पाटील, चिराग चौधरी, सचिन पाटील, केतन चौधरी, राज पाटील, रोहित मगर, सार्थक चौधरी, गौरव पाटील, आयुष पाटील आणि विवेक पाटील यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेला इथे मात्र पुढे नेण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं आज पहिला दिवस आहे आणि दमदार सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली या स्पर्धेची. ओ फटका हा देखील चांगला. स्क्वेअर कट केला क्षेत्ररक्षक. हो थोडेसे विचलित झाले आणि एका टप्प्याला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एकोणतीस जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 मध्ये 14 धावींची आवश्यकता असेल. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली दोन्ही बॅटर्सने. निलेश आणि प्रशांतला आपण पाहिला. अगदी ड्रिंक स्ट्रॉले आपण पाहिले तर बॅक साईडला स्क्रीनच्या झाडाच्या आडोशाला अगदी थंडीमध्ये आता पाण्याचा आस्वाद घेणं देखील तितकंच गरजेचं राहील. गरम वातावरण आहे आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा थरार मला अशा आतमध्ये आंबिवलीकर चषकाचा आपण पाहतोय. हो आता इनफिल्डला क्लिअर करायचं होतं परंतु आता शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. फलंदाज बाद. केली. धावा बनवल्या 21 आपल्या संघासाठी. आता तो बाद झाला आणि तर नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हो तेच तरा चेंडू लेन खेचली आणि इथे मात्र कमबॅक राहिलाय गोलंदाजाच्या वतीनं. आर्यनला आपण पाहतोय आता कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी टीम अमी वडवलीकर या संघाला. आता समीकरण 10 चेंडू 10 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 14. क्या बात आहे. कमबॅक राहील का टीम वडवलीचा. समोर विशाल. ओहो दांडी दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
पुरव यांचं आगमन झालं, वेलकम. महत्वाची विकेट झाली आहे. आता नवीन फलंदाज यश मदाशा आतमध्ये. ओ हो, कमालीची फटकेबाजी राहिली होती, परंतु आता डिरेक्ट हिट झालाय. पाहावं लागेल नक्की घडलंय का मदाशा आतमध्ये. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचा अंपायर. नॉट आउटचा सॉफ्ट सिग्नल हा चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या वतीनं. नॉट आउट. अंपायर्स कॉल क्लोज डिसिजन होता आणि हा बॅटर्सच्या अकाउंट मध्ये कॉल केला. जर इथून जर सॉफ्ट सिग्नल आउट असतं तर मग टीव्ही अंपायर्सला देखील बाद घोषित करावं लागलं असतं, कारण की बॅट देखील जेव्हा टेकली त्यावेळेस बेस देखील उडावल्या होत्या. नशिबाची साथ मिळती आता, परंतु कमालीची गोलंदाजी आर्यनच्या वतीनं पाहायला मिळते. चांगला खेळ राहिलाय. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला. आता इथे क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एकच धाव मिळेल का? एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे. 2 धावा कदाचित झाल्या असत्या, परंतु एकच धाव घेतली जाते. 12 मध्ये 14 बनवायच्या होत्या, परंतु आता समीकरण 7 चेंडू आणि 7 मध्ये 12 धावेंची आवश्यकता. कमालीची गोलंदाजी राहिली आहे आर्यनची आणि इथे मात्र आता हा चेंडू निर्णायक असेल. 7 मध्ये 12 बनवायचे आहे. दशरथ दादा पाटील यांचं देखील आगमन होतोय दुपारच्या सत्रामध्ये. वेलकम, आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. ओ, फटका हा फसलाय. चेंडू हवे डाऊन दी बॉल. फिल्डर इथे पोहोचणार नाहीयेत. एक तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आता समीकरण जिंकण्याचं 6 चेंडू आणि 6 मध्ये 10 धावेंची आवश्यकता. यस, कम ऑन डीजी. सहा चेंडू आणि आता 10 धावेंची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शुभम वरती ही जबाबदारी आहे. ओ, चांगला प्रयत्न आणि इथे मात्र हा डॉट बॉल. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी आपण पाहिलं तर या स्पर्धेला त्यांच्याकडून पंचांसाठी कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स असते. आमचे दशरथदादा पाटील ORS ची इथे मात्र पूर्तता झाली. आपलं देखील आभार. प्रत्येक वर्षी ही सेवा त्यांची. शीतपेय हा शब्द महत्वाचा आहे. क्या बात आहे. ओ, फटका हा चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचतोय. हो, शेल कंप्लीट. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज प्रशांतच्या खेळीचा अंत. प्रशांत बाद.
त्यांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त बाउन्स, अधिकचा बाउन्स होता आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांनी इथे मात्र दिलाय. नशिबाची साथ मिळतीये. रोहन नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आला आणि आता इथे मात्र 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता असेल. 4 मध्ये 9. हो, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एकतर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि आता जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावा बनवायच्या आहेत. 3 चेंडू आणि 3 मध्ये 7 धावेंची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफायच्या माससाठी सज्ज राहील. हो, स्पेअर कट करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी, सरप्राईज डिलिव्हरी. शुभम कमालीची गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि आता 7 धावेंची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी, त्या अनुषंगाने 7 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. एका बाजूला टीम वडवली, दुसऱ्या बाजूला टीम मानिवली पाडा. 2 मध्ये 7. हो, प्रदर्शन चांगलं राहिलं आणि हा चेंडू देखील आला डॉट. क्या बात आहे, कमालीचा पलटवर राहिलाय वडवली संघाचा. 12 मध्ये 14 बनवायच्या होत्या आणि आता 1 मध्ये 7 धावेंची आवश्यकता. आता इथून एखादा खराब चेंडू आला तर सामन्यामध्ये पुनश्च कमबॅक राहील टीम मानिवली पाडाचा. परंतु आता इथे शुभम चांगली गोलंदाजी करतोय. कामगिरी इथे होईल का खराब? 2 मध्ये 7 बनवायचे तर 1 मध्ये 7. ओ, फटका चांगला आहे परंतु आता सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम वडवली ना. खूप खूप अभिनंदन आम्ही वडवलीकर. हार्ड लक टफ लक टीम मानिवली पाडा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. महत्वाची गोलंदाजी महत्वाच्या क्षणाला केली. 4 धावा खर्च केल्या. महत्वाचे 2 विकेट्स घेतलेत. आर्यन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.